सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये उत्सवाची रेलचेल आहे आणि अशातच कल्याण महोत्सव जो आहे तो आयोजित केलेला आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याणकरांची लाखोच्या प्रमाणे हजारोंच्या संख्येने गर्दी होताना आपल्याला दिसते आणि कल्याणकरांचा एक श्वास म्हटला तर हा उत्सव आपल्याला इथे दिसतोय. माझ्यासोबत आता महेश गायकवाड स्वतः आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचं नियोजन आहे आणि काय प्रकारचा उत्साह लोकांचा इथे दिसतोय. कल्याण शहर हा क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक शहर म्हणून असा ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीने समोर पहिल्या प्रवेशद्वारातच आमचा सांगण्याचा प्रयत्न हा आहे की हा जो आपला कल्याण महोत्सव आहे हा सर्व धर्म समभाव, सर्व धर्मातील जाती भेदीच्या पलीकडे सगळ्यांना एकत्रित करून आपल्या महोत्सवाची स्थापना झालेली आहे. या महोत्सवामध्ये आपण विविध क्षेत्रामधले वकील असू द्या, शिक्षक असू द्या, क्रीडा क्षेत्रामधले असू द्या, सामाजिक क्षेत्रामधले असू द्या किंवा वैज्ञानिक क्षेत्रामधले असू द्या, अशा सर्व जे उच्च शिक्षिक आहेत, त्याचप्रमाणे कलागुणांमध्ये जे अव्वल आहेत, त्यांना या ठिकाणी आपण स्थान दिलेले आहे, जेणेकरून आपल्या कल्याण शहरामध्ये त्यांची लपलेली ओळख उजाळून यावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहाल की कोल्हापूरची महालक्ष्मी माता जगदंबा अंबाबाई तिचं या ठिकाणी आपण प्रतिकृती या ठिकाणी स्थापन केली. यासाठी की एवढ्या लांब काही लोकांना जायला मिळत नाही, जाता येत नाही, कामाअभावी, खर्चाअभावी, या वेळेअभावी. त्यासाठी लोकांना या ठिकाणी दर्शनाची आपण या ठिकाणी निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना, तरुणांना, त्या महिला भगिनींना या स्टेजवर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं उपाययोजना केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाळणे, झुले म्हणजे एक विरंगुळा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आम्ही तर पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ छायाचित्र जी जगभरात जे प्रसिद्ध आहेत अशा छायाचित्रात आपण इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे. त्यामागचा उद्देश आणि यापुढेही ते काही शस्त्रास्त्र वगैरे जी विद्यार्थ्यांना माहिती हवी याकरता काय सर आपण कल्याणमध्ये प्रथम छत्रपती शिवाजी महाराज शस्त्रांचं आपण या ठिकाणी लोकांना माहिती मिळावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये केलेला संघर्ष, त्याग आणि लढा हे विद्यार्थी वर्गाला आणि तरुण मित्रांना त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळावं यासाठी ही संकल्पना आम्ही निर्माण केली. काय उद्देश असेल या सगळ्या उद्देश या कार्यक्रमाचा आणि काय तरुणांना काय एक संदेश द्याल? आमच्या समितीचे अध्यक्ष कृष्णा पाटील आणि सर्व समितीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून गेल्या 3 वर्षापूर्वीच आम्ही हा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला की सर्व धर्म समभाव, कोणत्या प्रकारचे जाती भेद यावे नाहीत, पडावे नाहीत. आमचा जो कल्याण शहराचा एकोप आहे हा इतर शहरांना सुद्धा याचा आदर्श मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. जी ऐतिहासिक नगरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीने पवित्र झालेली आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये महेश गायकवाड यांनी ठेवलेला सर्व जाती समभाव असा हा उत्सव जोरात आणि उत्साहात होतोय. कल्याणकरांनी ही पर्वणीच ठरेल. आकिब सावंत, किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.